असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲपची गरज लागणार आहे. पहिलं ॲप कॅपकट आणि दुसरं VPN. तर VPN आपल्याला तेव्हा कनेक्ट करून घ्यायचं आहे कॅपकट ॲपला. तर VPN कनेक्ट केल्यानंतर आपल्याला कॅपकट ॲप ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळेल. तर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आपल्याला. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस बघायला मिळेल. तर मी मटेरियल समजा वापरणार आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे संपूर्ण मटेरियलची. आणि आपल्याला कॅपकट ॲप डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्रामच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही सिम्पली डाउनलोड करू शकता. तर आपल्याला हे तर हा व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा आहे. याच्यावर क्लिक करून आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. संपूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मटेरियल तितकं वापरणार आहोत तितके डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आपल्याला आता हे पार्ट दिलेले आहेत. तर बीट आहे. तर समजा इथे कट मारायचा आहे मित्रांनो. इथे कट मारायचा आहे. इथून ही दुसरी बीट सुरू होत आहे, म्हणून आपल्याला इथे कट मारायचा आहे मित्रांनो. तर आता आपल्याला बराबर इथे कट मारायचा आहे मित्रांनो. कट मारण्यासाठी याच्यावर व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे ऑप्शन दिसत असेल, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता आपला पहिला बेटचा कट बसलेला आहे. दुसरा आपल्याला असेच कट बसवून घ्यायचे आहेत. तर आता मी बसवून घेत आहे. आपल्याला दुसरा बेट बसवण्यासाठी तिथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला दुसरा बीट बसणार आहे. आता तिसरा बीट बसवायचा आहे मित्रांनो आपल्याला. आता बरोबर तिसरा बीट बसवायचा आहे मित्रांनो. तर आता आपण संपूर्ण बीट बसून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला पहिल्या इथे क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तर आता आपल्याला याच्यावरती क्लिक करून आपल्याला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आता आपल्याला असा इंटरफेस बघायला मिळेल. तर आता आपल्याला इथे ऑप्शन दिसत असेल, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला फोटोजवर जाऊन एक फोटो आपला ॲड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ते आवडत आहेत, आपल्याला त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे, ते आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला हे फोटो लावायचा आहे, म्हणून ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस बघायला मिळेल. तर आता आपल्याला ह्याला झूम करून घ्यायचं आहे, आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता मी थोडं ॲडजस्ट केलेलं आहे. अशा प्रकारचं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. आणि अशा प्रकारचं मी इथे बसवून घेतलेलं आहे. अशा प्रकारचं बसवायचं आहे. आणि आता आपल्याला समजा ह्याच्यात असंच लावून घ्यायचे आहेत फोटो PNG. तर आता मी फटफट लावून घेत आहे. तर मी आता सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत आता ह्या बेडमध्ये. तर आता आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. हे ऑप्शन दिसत असेल, इथे क्लिक करून आपल्याला ट्रेंडिंग टॉपिक लावायचे आहे तिथे. तर आता आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आता एक इफेक्ट लावायचा आहे. ते मी सांगत आहे, ते इफेक्ट लावून घ्यावा. तर आता सुरुवातीला आपल्याला हे इफेक्ट ॲड करायचं आहे. याच्यावर क्लिक करून आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे. आणि हे थोडं कमी जास्त करू शकता तुम्ही. तर आता हे मी 61 ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला 69 ठेवायचं आहे मित्रांनो. आणि आपल्याला हे अशा प्रकारचं राईटवरती क्लिक करून राईट करून ठेवायचं आहे. तर आता आपल्याला हे थोडं असं इतके वाढून घ्यायचं आहे इथरोक. तर आपल्याला इथरोक वाढून घेतल्यानंतर दुसरा इफेक्ट लावायचा आहे आपल्याला मित्रांनो. तर आपला दुसरा इफेक्ट जो आहे हे ॲड करून घ्यायचा आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर राईटवर क्लिक करून आपल्याला थोडं हे ॲड करून घ्यायचं आहे. आणि याची लेन्स थोडी कमी करून घ्यायची आहे. कमी करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे ऑप्शन दिसत असेल, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करून आपल्याला इथे अवेलेबल नाही आता. तर आपण पुन्हा ॲड करूया. तर आता आपल्याला इफेक्टवर क्लिक करून इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर आता आपल्याला हे इफेक्ट ॲड करायचे आहे. इथे क्लिक करून ह्या इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला ही इफेक्ट ॲड करायचं आहे. तर राईटवरती क्लिक करून आपल्याला हे इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. आणि याची लेन्स थोडी कमी करून घ्यायची आहे.
आणि हे पुढं आपल्याला पुढं लावायचं आहे हे इफेक्ट. तर आता मी हे लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथे पहिल्यांदा यायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करून आता आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. ते मी सांगत आहे तेच ॲड करून घ्यावा. तर आता आपल्याला हे इफेक्ट ॲड करायचं आहे. याच्यावर क्लिक करून आपल्याला इफेक्टवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे आणि याची लेन्स थोडे हे इफेक्ट थोडा पुढं घ्यायचा आहे. इथे क्लिक करून आता आपल्याला थोडा पुढं घ्यायचा आहे आणि याची लेन्स थोडी कमी करून घ्यायची आहे अशा प्रकारचं. तर आता आपल्याला अशा प्रकारचे इफेक्ट बसलेलं आहे आणि आता आपल्याला इथे एक इफेक्ट लावायचा आहे. ते मी सांगत आहे तेच ॲड करून घ्यावा. तर आपल्याला तुम्ही बघू शकता हे इफेक्ट लावायचं आहे. हे इफेक्ट लावण्यासाठी त्याच्यावर क्लिक करून आता आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे आणि याची लेन्स थोडी कमी करून घ्यायची आहे आणि हे थोडं पुढं घ्यायचं आहे आणि हे असं इथे बसून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला बघू शकता किती भारी दिसत आहे हे इफेक्ट. तर हे इफेक्ट बी खूप छान दिसत आहे. याची लेन्स थोडी कमी करायची आहे आणि इथे एक इफेक्ट लावून घ्यायचा आहे दुसरं एक. तर इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला दुसरा एक इफेक्ट लावायचा आहे. तर आता आपल्याला हे इफेक्ट लावायचं आहे. हे इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला हे राईटवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि आता आपलं इफेक्ट ॲड झालेलं आहे आणि आपला व्हिडिओ संपूर्ण बनवून रेडी झालेला आहे. संपूर्ण झालं पण तुम्हाला वाटत असेल की म्युझिक ॲड केलीच नाही, तर म्युझिक ॲड झालेली आहे मित्रांनो. आपली बीट मार्क दिले होते त्याच्यातच आपण एक म्युझिक ॲड केलेली आहे आणि आता आपली म्युझिक बी ॲड झालेली आहे. तर आता आपल्याला व्हिडिओ डाउनलोड करायला सुरुवात करायची आहे. तर आता इथे तीरचं ऑप्शन दिसत असेल तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता थोड्याच वेळात आपला व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद जय भारत. कमेंट करून नक्की सांगा की कसा व्हिडिओ बनलेला आहे आपला आणि तुम्हाला कोणत्या व्हिडिओ पाहिजे आहे, कोणत्या ॲप रिलेटेड आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायची आहे, पुढचा व्हिडिओ कोणत्या ह्याच्यात आणायचा आहे. तर कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.